Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना नीट मध्ये कमी मार्क आहेत व महाराष्ट्रामध्ये BMS किंवा BHMS मिळण्याची शक्यता नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ही शेवटची संधी देखील म्हणू शकतो। या ठिकाणी आपण उत्तर प्रदेश आयुष काउन्सिलिंगचा जो काही स्ट्रे वॅकन्सी राउंड होणार आहे त्याचा शेड्यूल पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना 200 पेक्षा कमी मार्क आहेत व वार्षिक फीस मध्ये BMS आणि BHMS ला ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेश हा बेस्ट ऑप्शन आहे। या ठिकाणी जर आपण उत्तर प्रदेश काउन्सिलिंगचा शेड्यूल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे काही नवीन रजिस्ट्रेशन आहेत ते आजपासून म्हणजेच 11 नोव्हेंबर पासून 13 नोव्हेंबर पर्यंत चालतील। ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे सर्व विद्यार्थी या वेळेमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात। तसेच या ठिकाणी जर आपण 2 नंबरचा पॉइंट पाहिला तर जे काही रजिस्ट्रेशन फीस आहे ती पेमेंट करण्यासाठी 14 नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो, जेही विद्यार्थी यामध्ये नोंदणी करतील अशा विद्यार्थ्यांची जी मेरिट लिस्ट आहे ती 14 नोव्हेंबरला जाहीर केली जाईल व ज्याही विद्यार्थ्यांना या राज्यामध्ये भाग घेऊन चॉईस फिलिंग करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी 14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या दरम्यान चॉईस फिल करू शकतात व या स्ट्रे वॅकन्सी राउंड 1 चे जे निकाल आहेत ते 17 नोव्हेंबर संध्याकाळी 5 वाजता जाहीर केले जातील व ज्याही विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये BMS किंवा BHMS कॉलेज मिळेल असे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे काही नोडल सेंटर त्यांना मिळेल त्या सेंटरला जाऊन 18 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात व जे काही त्यांचा अलॉटमेंट लेटर आहे ते डाउनलोड करून 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा उत्तर प्रदेश स्ट्रे वॅकन्सी राउंड 1 चा शेड्यूल आहे। ज्याही विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीची नोंद घ्या की ही संधी तुम्हाला परत भेटणार नाही। जर तुम्हाला यावर्षी BMS आणि BHMS मध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा असेल तर ही संधी तुमच्या हातून जाऊ देऊ नका। योग्य विचार व निर्णय करूनच या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्या। या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर नक्कीच तुम्ही बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या। कमीत कमी बजेटमध्ये तुमचं उत्तर प्रदेश या ठिकाणी BMS व BHMS ला ॲडमिशन करून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू। या संदर्भात अधिक माहितीसाठी आणि बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा WhatsApp मेसेज करू शकता। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।